सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। विकास कामांचे ठेके आपल्या पाहुण्यातच वाटून खाणाऱ्या शिवसेनेनं संगमेश्वर तालुक्यातल्या युवकांचा केवळ राजकारणासाठी वापर करून घेतला। गेल्या 25 वर्षात एकाती सत्ता असतानाही रस्ते पाणी अशा मूलभूत सुविधा न देणाऱ्या शिवसेनेविरोधात संगमेश्वर तालुक्यात मोठा उठाव होतोय। अवैध कोकणचा सत्ता संघर्ष। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। हा जनता सरकारकडे जो पैसा जातो तो जनतेचा पैसा जातो, या पैशाचा गैरवापर केला जातो। तशी त्यांनी आमच्यावर देखील पाणीपट्टी लादलेली आहे आणि ती आम्ही नाकारली म्हणून त्यांनी आमचं पाणीसुद्धा बंद केलेलं आहे। बुद्धवाडीला आमच्या पाणी मिळत नाही। बऱ्याच समस्या आम्हाला दिसल्या आणि त्या समस्या ऐकल्यानंतर खरोखर आमच्या डोळ्यात पाणी आलं असेल तर त्या लोकांच्या डोळ्यामध्ये किती पाणी येत असेल आणि काय होत असेल। जर आज या बाजारपेठेतून जर खासदार फिरले तर खासदार म्हणून कोणी ओळखू शकत नाही त्यांना। कोकण शिवसेनेनं आतापर्यंत भाकासच केलेला आहे। आम्ही शिवसेनेकडे कधी जात नाही, जाणारही नाही। नमस्कार, रत्नागिरी लाईव्हच्या कोकणचा सत्ता संघर्ष या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। आता आपण आहोत संगमेश्वर या तालुक्यामध्ये आणि आपल्यासोबत आहेत या तालुक्याचे तालुका अध्यक्ष बाबू सुर्वे। गेली 25 वर्ष आम्ही या संगमेश्वर तालुक्याच्या जनतेने एक हाती शिवसेनेच्या हातामध्ये सत्ता दिली होती। पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार, खासदार आणि मंत्री, परंतु गेले 25 वर्ष या तालुक्याचा विकास या लोकांनी अजिबात काय केलेला नाही। त्यामुळे या संगमेश्वर तालुक्याची जनता इतकी बेजार झालेली आहे की अक्षरशः कंटाळलेली आहे। याचं कारण की या तालुक्याला गेली 25 वर्षामध्ये पाहिजे तसं नेतृत्व आपल्याला लाभलेलं नव्हतं आणि मिळालं नव्हतं। परंतु यावेळेला निलेश राणे एक खासदारकीला उमेदवार म्हणून घोषित झाल्यानंतर त्यांनी प्रचाराची सुरुवात केली आणि त्याच्या माध्यमातून नारायण राणेंचा मुलगा निलेश राणे हे असल्या कारणाने नारायण राणेंचे कोकणवरती अपाट प्रेम आहे। त्यामुळं निलेश राणेंना निवडून दिलं तर या कोकणचा विकास होऊ शकतो असं आम जनतेच्या साधारण लक्षात आल्यानंतर जनतेने निर्णय घेतलेला आहे। आता काय वाटेल ते झालं तरी संगमेश्वर तालुक्याची जनता ही निलेश राणेंच्याच पाठीमागे उभी राहील असं 100% आम्हाला वाटते। आणि त्याप्रमाणे या तालुक्याचा जर विकास करायचा असेल तर निलेश राणे, नारायण राणे आणि नितेश राणे या तिघांशिवाय पर्याय नाही। कारण सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणा या कोकणच्या हितासाठी कोकणच्या पाठीमागे उभं राहणारा जर कोण खरं नेतृत्व असेल तर ते नारायण राणे आणि त्यांचे 2 मुलगे हेच आहेत असं मला वाटतं। 2015मध्ये जेव्हा आम्ही विनायक राऊत यांना खासदारकीला निवडून दिलं त्यावेळेला प्रचाराला जेव्हा दिसले होते त्यावेळेस 15मध्ये तिथपासून ते आम्हाला काही दिसलेलं नाहीत आणि जवळजवळ 4.5 वर्षाने आता पुन्हा निवडणुका आल्या तेव्हा त्यांचे कुठेतरी चेहरा इकडे तिकडे गाडीवरती फिरताना किंवा लोकांच्याकडे समस्या मांडताना मी काम करेन असं दिसत आहेत। कारण 4.5 वर्षामध्ये तिने कुठल्याही संगमेश्वर तालुक्यामध्ये किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एखादं काम लक्षात राहील असं त्यांनी केलेलं नाही। त्याच्यामुळं त्यांच्यावर अपाट रत्नागिरी जिल्ह्यातली संगमेश्वर तालुक्यातली जनता नाराज आहे। अशा आमदाराला जर आपण खासदारांना जर आपण निवडून दिलं तर पुढचं पुन्हा आणखी 5 वर्ष फुकट जाण्यापेक्षा एक चांगलं नेतृत्व आम्हाला लाभलेलं आहे। त्यांच्या पाठीमागे नारायण राणे त्यांचे पिताश्री आहेत। त्याच्यामुळं आमचा विकास हा त्यांनाच निवडून दिल्यानंतर होऊ शकतो असं आम्हाला वाटते। ज्या लोकांच्या समस्या आहेत त्या समस्याचं निवारण करण्यासाठी आम्हाला जे पाहिजे नेतृत्व हवं आहे म्हणजे निलेशजी राणेंच्या माध्यमातून त्यांचे अजून हे दौरे चालू आहेत आणि त्याच्या माध्यमातून गावोगाव भेटीगाठी चालू आहेत। त्याच्यामुळे ज्या लोकांच्या समस्या आहेत ते लोक त्यांच्याकडे मांडून निलेश राणे, दादा राणे हे खासदार आहेतच राज्यसभेवरती, पण निलेश राणे हे खासदार होणार आहेत आणि ते झाल्यानंतर आमच्या समस्या सुटतील अशी आम्हाला 100% खात्री आहे। आणि कोकणची जनता निलेश राणे, दादा राणेंच्याच पाठीमागे उभी राहील याची आम्हाला खात्री आहे। तर दुसरी गोष्ट, निलेश राणे जर खासदार झाले तर आमच्या शेतकऱ्यांनी जे अवजार आहेत राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून जे अवजारे येतात त्याच्या माध्यमातून शेती हा थोडा चांगला उद्योग असल्या कारणाने कारण शेतीच्या माध्यमातून आणखी
पशुपालन, वरापालन, तुमचा गाई म्हशी दुग्ध विकासासाठी चांगला वाव आहे. पाणी आमच्याकडे भरपूर आहे आणि त्याच्या माध्यमातून जर शेतीचा हे पूरक ही बंद पडलेली जर चालू झाली, कारण आलेल्या सगळ्या ज्या योजना आहेत त्या पंचायत समिती जिल्हा परिषदपर्यंत येतात आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आल्यानंतर त्या लोकप्रतिनिधींचे नातेवाईक आणि ते असेच डिवाईड करून ते शेतीचे अवजारं दिल्या जातात. तर त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत ते जर शेती पंप पॉवर टेलर पोचले तर पुन्हा शेतकरी शेती चालू करून शेतीपूरक ज्या बाकी योजना आहेत त्याही जोडधंदे म्हणून करू शकतात शेतकरी, असं मला वाटतं. आता आपल्यासोबत संगमेश्वर तालुक्याचे युवक तालुका अध्यक्ष अमोल गायकर आपल्यासोबत आहेत. संगमेश्वर तालुक्यामधून युवा वर्गाकडून निलेश राणेंना एकदम सक्षम नेतृत्व ह्या नजरेने बघितलं जातं आहे. मुख्यतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या युवकांना जशा नोकऱ्या त्यांना व्यवसायावर दिले जातात, परंतु आम्हाला सक्षम नेतृत्व न मिळाल्या कारणाने संगमेश्वर तालुक्यातले पूर्ण युवक वर्ग हा निलेश राणेंच्या पाठीशी खंबीर उभा आहेत आणि निलेश राणेंना विजयी करेल. मला सांगा, येथील युवकांचे असे काय प्रश्न आहेत? मुख्यतः जर युवकांचे प्रश्न आपण बघायला गेलात तर इथं बेरोजगारी, त्यांना योग्य ते मार्गदर्शन किंवा आपण जे त्यांना कर्ज सुविधावर जे भेटतात शासनाच्या काही योजना आहेत त्या योजनेसंदर्भात लोकप्रतिनिधींकडून भेटलेलं त्यांना ते आश्वासन न पूर्ण करण्याचं त्यांना जो पाठिंबा पाहिजे तर सक्षम नेतृत्व त्यांच्या पाठीमागेच नाही आहे. आणि त्यामुळे आता सध्या तरी युवकांचा पूर्ण म्हणजे निलेश राणेंकडे आहे. कारण निलेश राणेंकडे एखादा युवक गेला की माझा हा प्रश्न आहे की साहेब मला हा व्यवसाय करायचा, ह्यासाठी मला मदत पाहिजे, तर कुठलाही जो प्रश्न असेल तर निलेश राणे तात्काळ तो सोडवतात. आणि तिथून हा प्रश्न सोडल्यानंतर युवक त्यांच्या जो जोडीस लागतो तो आजपर्यंत युवक हा पूर्ण पाठीशी खंबीर राहील हा माझा पूर्ण विश्वास आहे. यापूर्वी आम्ही एक प्रश्न होता की युवकांचा बेरोजगार प्रश्न साहेबांकडे मी मांडला गेला होता. त्यावेळी काही एक मुद्रा योजनेवर आपल्या शासनाच्यावर काय योजना आहेत किंवा योग्य ते मार्गदर्शन जे युवकांसाठी पाहिजे त्याप्रमाणे साहेबांनी मार्गदर्शन पण केलं. दुसरी गोष्ट म्हणजे कोकणातला जो चाकरमानी मुंबईला जातो तो चाकरमानी गावाला येऊन कोणता व्यवसाय करू शकतो आणि इथला स्थानिक कसा काय राहू शकतो. म्हणजे माझ्याकडेच बघा, मी पण स्वतः एक युवक मुंबईचा होतो आणि आज आम्हाला गावाला येऊन आम्हाला योग्य तो व्यवसाय देऊन योग्य ते मार्गदर्शन करून आज निलेश राणे साहेबांनी आम्हाला खरंच एक आर्थिक सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तो प्रयत्न हा नक्कीच बाकीच्याही युवकांना पूरक असेल हा माझा पूर्ण विश्वास साहेबांवरती आहे. आता आपल्यासोबत आहेत देवरुख शहराचे शहराध्यक्ष प्रशांत विंचू. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या शहरामध्ये नेमक्या कोणत्या समस्या आहेत. तर आजला बाजारपेठ मुबलक आहे आपल्या इकडे देवरुखामध्ये, तर मग ती आता सुखसुखाट आहे. व्यवसाय ना लोकांच्या हातामध्ये, त्याच्यामुळे बाजारपेठ ही सगळी ठप्प झाली. पुन्हा आजकाल आता शिवसेना 25 वर्ष आहे सत्ता त्यांची, तरी पण तशीच कामं राहिलेली आहेत. रस्त्याची म्हणा, ते आता गटाराची म्हणा, सगळ्या समस्या तशाच आहेत. हा जनता सरकारकडे जो पैसा जातो तो जनतेचा पैसा जातो, या पैशाचा गैरवापर केला जातो. तशी त्यांनी आमच्यावर देखील पाणीपट्टी लादलेली आहे आणि ती आम्ही नाकारली म्हणून त्यांनी आमचं पाणीसुद्धा बंद केलेलं आहे. बुद्धवाडीला आमच्या पाणी मिळत नाही. बऱ्याच समस्या आम्हाला दिसल्या आणि त्या समस्या ऐकल्यानंतर खरोखर आमच्याकडे डोळ्यात पाणी आलं असेल तर त्या लोकांच्या डोळ्यामध्ये किती पाणी येत असेल आणि काय होत असेल. जर आज या बाजारपेठेतून जर खासदार फिरले तर खासदार म्हणून कोणी ओळखू शकत नाही त्यांना. कोकण शिवसेनेनं आतापर्यंत भकासच केलेला आहे. आम्ही शिवसेनेकडे कधी जात नाही, जाणारही नाही. आपल्यासोबत आहेत रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी सदस्य अनंत जाधव. शिवसेनेने आतापर्यंत गेले 25 वर्ष शिवसेनेशी या मतदारसंघावर प्राबल्य आहे, परंतु शिवसेनेनं म्हणावा तसा विकास केलेलाच नाही. कोकण शिवसेनेनं आत्तापर्यंत भकासच केलेला आहे. याचं कारण असं आहे, तरुणांच्या हाताला रोजगार, महिलांच्या हाताला रोजगार, अशा कुठल्याही बाबतीत कुठे रोजगाराची संधी उपलब्ध केलेली नाही. दुसरी गोष्ट, जी विकास कामं केलेली आहे ती तुम्ही पाहताय, मीडियावाले सगळे काय पाहताय तुम्ही. रस्ते यावर्षी बनवायचा, पुढच्या पावसाळी तो पुन्हा बाद जातो. स्वतः कॉन्ट्रॅक्टर या मतदारसंघातला मी सांगतो, नावडी जिल्हा परिषद गटामधून जे आमदार निवडून गेलेले आहेत, स्वतः आमदार, वडील आणि भाऊ कॉन्ट्रॅक्टर, यांनीच कामं मंजूर करून आणायची, यांनीच ती करायची. कार्यकर्त्यांच्या हाताला काम कधी मिळालंच नाही, परंतु कामं इतक्या निकृष्ट दर्जाची आहेत. माझं जनतेला असं आव्हान आहे की त्या सिंधुदुर्गामध्ये जाऊन बघा. माननीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री
आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय नारायणजी राणे साहेब यांनी जो सिंधुदुर्गाचा जो विकास केलेला आहे, आता जे चौपदरीकरणाचं काम चालू आहे ते सिंधुदुर्गात पूर्ण झालं, मग आमच्या रत्नागिरी रायगडमध्ये का थांबलं हो, असा माझा त्यांना प्रश्न आहे. आणि म्हणून सांगतोय की स्वाभिमान पक्षाचं नेतृत्व एक खंबीर नेतृत्व आहे आणि अखंड महाराष्ट्रामध्ये ज्यांचा वचक असलेले असं नेतृत्व माननीय नारायणजी राणेसाहेब, माननीय महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे विद्यमान सरचिटणीस व आताचे उमेदवार माजी खासदार निलेशजी राणेसाहेब यांच्यासारखं सक्षम नेतृत्व लाभलेलं आहे. आणि म्हणून आम्ही आज तमाम या संगमेश्वर तालुक्यातीलच काय पण रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने असा निर्णय घेतला आहे की आतापर्यंत शिवसेनेच्या पाठीशी उभं राहून शिवसेनेनं लोकांचा विकास अजिबात केलेला नाही, त्याच्यामुळं लोकांमध्ये परिवर्तन होतं आहे आणि स्वाभिमानला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आहे आणि स्वाभिमान पक्ष अतिशय जोमाने पुढे चाललेला आहे. आणि म्हणूनसाठी आम्ही सगळे या जिल्ह्यातील या मतदारसंघातील लोकांनी निर्णय घेऊन की स्वाभिमान पक्षाच्या माननीय निलेशजी राणे, नारायणजी राणे साहेब यांच्या पाठीशी खंबीर उभं राहावं. प्रत्येक गावातून मी दाखवतो, प्रत्येक गावामध्ये तुम्हाला सांगतो, परवाच आम्ही प्रचारासाठी वांगणे म्हणून गाव आहे रामबाडेवाडी, त्या रामबाडेवाडीत जाऊन परिस्थिती बघा, ते लोक जीवन कसं जगतायत, त्यांना जायला रस्ता नाही, जायला पाय वाट नाही, त्यांना प्यायला पाणी, अशी परिस्थिती आहे. त्या लोकांनी वारंवार तिथे मागणी केली आहे. तिथला जिल्हा परिषद सदस्य, विद्यमान खासदार, विद्यमान आमदार काय या लोकांशी पाठपुरावा करूनसुद्धा कोणत्याही त्यांच्या गरजा अशा पूर्ण केलेल्या नाहीत. हे नारायण राणेंसारखं आमच्या साहेबांसारखं नेतृत्वच नाही अखंड महाराष्ट्रामध्ये. आणि त्यांची एक किमया आहे अशी की कोणताही प्रश्न जागच्या जागी ते सोडवतात. मग कोणताही विषय असू दे, बांधकाम खात्यासंबंधित असू दे, कलेक्टरच्या संबंधित असू दे किंवा पोलीस स्टेशनच्या संबंधित असू दे आणि अनेक विकास कामाच्या बाबतीत त्यांनी कुठलाही विषय आज करतो, आज जावा उद्या या असा हा काही विषय नसतो. जागच्या जागी ते प्रश्न सोडवतात. आणि म्हणून आम्हाला वाटतं की राणेसाहेबांसारखं सक्षम नेतृत्व या अखंड महाराष्ट्रामध्ये लाभलेलं नाही. स्वाभिमानच्या पूर्णपणे पाठीशी आहे, ठामपणे. आणि एवढंच काय मी सांगू इच्छितो की काळ्या दगडावरली रेग आहे की आमच्या स्वाभिमानचे निलेशजी राणेसाहेब हे उमेदवार 100% आज तुम्हाला सांगतो उद्या भावी खासदार म्हणून ते निवडून येणार, ही काळ्या दगडावरली रेग आहे. संगमेश्वर तालुक्यातल्या हरपुडे गावातील नागरिक, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांच्या नेमक्या कोणत्या समस्या आहेत. मी अतुल दशरथ शिंदे, हरपुडे गावातून. आत्तापर्यंत जे काय आमदार खासदार वगैरे आले, मी एक नागरिक म्हणून बोलत आहे. आणि नागरिकाची मेन समस्या सोडवण्यासाठी जे काय आपले पदाधिकारी आपण जेव्हा वरती राज्यसभेवर पाठवतो, तर आत्तापर्यंत आम्ही जे गावं फिरलो, ज्या ज्या गावामध्ये गेलो आम्ही, त्या गावामध्ये बऱ्याच समस्या आम्हाला दिसल्या. आणि त्या समस्या ऐकल्यानंतर खरोखर आमच्या जर डोळ्यात पाणी आलं असेल तर त्या लोकांच्या डोळ्यामध्ये किती पाणी येत असेल आणि काय होत असेल. पण ह्या समस्येवर कधीच उत्तर देण्यात आलं नाही. आणि त्या समस्याला कंटाळून आता लोकांनी ह्याच्यामध्ये चेंजेस होण्याची, म्हणजे बदल घडावा यासाठी नवीन आमदार म्हणजे खासदार आपले निलेशजी राणे यांनाच निवडून देण्याचे ठरवलेले आहे. आणि ज्या ज्या काही समस्या आहेत, आम्ही ज्यावेळेला पदाधिकारी म्हणून आम्ही जेव्हा निलेशजी राणेंना भेटायला गेलो त्यावेळेला सर्वात महत्त्वाची जी असलेली गरज एक रोजगार. आम्ही जेव्हा निलेश राणेंना सांगितलं की आमच्या देवरुखमध्ये MIDC आहे, MIDCमध्ये फक्त कंपन्या 2च दिसत आहेत, पण MIDC एवढी बकास झालेली आहे. तिथे आम्ही त्यांना सांगितलं की आपल्या असलेल्या MIDCमध्ये कमीत कमी आपल्या तालुक्यातील 5000 लोकांना तरी रोजगार मिळावा, म्हणजे इथले असलेले जे तरुण वर्ग आहे आणि जे समस्या आहेत, जे आपण आता लोक सांगतात की तरुण वर्ग इथून निघतो तो मुंबईला जातो आणि मुंबईवरनं फक्त 4000 आणि 5000 नोकरी करत आहेत आणि ती इथं जर त्यांना समस्याचं निवारण मिळालं तर चांगली गोष्ट होईल. त्याचबरोबर असलेली सर्वात मोठी आणि भयंकर असलेली एक समस्या आपल्याकडे आज सिंधुदुर्गामध्ये जर राणेसाहेबांनी आज भारतामधलं मोठं असं हॉस्पिटल बांधलेलं आहे आणि तिथे सर्वांना सगळ्या सुखसोयी मिळत आहेत. आज आम्ही संगमेश्वर तालुक्यातून किंवा देवरुखमधून एखाद्या माणसाला आम्ही रत्नागिरीत नेतो, रत्नागिरीतून कोल्हापूरला न्यायला सांगतात, कोल्हापूरमधून मुंबईला न्यायला सांगतात. माणसाचा त्या दुर्दैवी त्या प्रवासामध्येच मृत्यू होतो आणि तो मृत्यू त्याच्यानंतर तो असलेले घरातले लोक या आमदार आणि खासदारांनाच कोसत असतात, पण त्यांना त्या लोकांना याचा काहीही फरक पडत नाहीत. आज ज्या मगाशी
जे खासदार झालेले आज 5 वर्षानंतर जर आज या बाजारपेठेतून जर खासदार फिरले तर खासदार म्हणून कोणी ओळखू शकत नाही त्यांना. फक्त आमदारकी आणि खासदारकीला येऊन जातात आणि फक्त आपली मतं मागून जातात. काही लाचलुचपत देऊन लोकांना मतं फिरवली जातात तेवढ्यापुरती. पण त्याच्यानंतर वर सांगितलं जातं की त्यावेळेला तुम्हाला पैसे दिले होते आणि तुम्ही त्याच्यावर केलेले आहेत, कामं केलेली आहेत. याचा काही उपयोग नाही. आणि सर्व भाविकांना एवढी विनंती करतो, सर्व नागरिकांना, की याच्यापुढे जे आपले कमकर जे नेतृत्व आहे, जे निलजी राणे यांना निवडून द्या. प्लस याच्यामध्ये झालेला जो आत्तापर्यंतचा जो रिझल्ट आहे की लोकांना वाटते की ज्याची सत्ता तोच आणू शकतो इथे पैसे किंवा इथे रोडकामी. पण नाही, मग मला एक वाटतं की इथे जे असलेली त्याच्यामध्ये दम आहे तोच घेऊन येऊ शकतो. जरी निलजी राणे जे आमच्या आमदार आहे स्वाभिमानमधून एकटे जरी असले तरी एवढे खात्री आहे त्यांच्याकडनं की त्यांच्यामध्ये एवढी ताकद आहे की पूर्ण केंद्र सरकार हलवून इथे आम्हाला आमच्या संगमेश्वर तालुक्याला सक्षम बनवतील. जसा सिंधुदुर्ग जर सक्षम झालेला आहे तर आज आमचा रत्नागिरी जिल्हा का ना सक्षम आहे. आणि आज रत्नागिरी जिल्ह्याचं पूर्ण महाराष्ट्र किंवा देशामध्ये नाव आहे, पण सक्षम म्हणून नाव नाही आहे. तो कुठेतरी 20व्या आणि 25व्या स्थानावर आहे. तर तसं न होता आमचा सिंधुदुर्ग जर 6व्या स्थानावर आहे तर आज आमचा कमीत कमी आमचा 2ऱ्या स्थानावर तरी राहावा ही आमची सर्वांची नागरिकांची इच्छा आहे. आणि ती पूर्ण आमचे निलजी राणेच करतील एवढी आशा आहे. आत्तापर्यंत 25 वर्ष जे आमदार खासदार आलेले आहेत, निवडून आलेले आहेत, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. पण त्यांची एकच समस्या झालेली आहे की त्यांना वाटत आहे की आमची सत्ता आहे, आम्हाला हे मूर्ख आणि जे नागरिक आहेत ते आम्हालाच निवडून देतील आणि आमच्याशिवाय कोणाला पर्याय नाही असं वाटत होतं. पण आज देवाने पर्याय निर्माण केलेला आहे आणि तो पर्याय या जनतेला त्यांना निवडून देऊन या जी काय घमेंट होती लोकांची की बाबा आमच्याशिवाय पर्याय नाही लोकांना, त्याच्यावर मात करावी लागेल. आणि ती मात केली तर नक्कीच त्यांना त्याचा जे काय समस्या आहेत त्याच्यावर उत्तर त्यांना मिळेल. आत्तापर्यंत मी एक सध्या म्हणजे ग्रामीण कार्यकर्ता किंवा एक नागरिक म्हणून बोलत आहे. आज मी कमीत कमी म्हणजे माझ्या बघण्याप्रमाणे 20 ते 25 गावं चांगल्या प्रकारे मी फिरलो आहे. आणि त्याच्यामधून ज्या समस्या दिसल्या मला सांगावं लागलं की जे स्वाभिमानचे आमच्या खासदार आहेत त्यांना मत द्या म्हणून सांगावं नाही लागलं. समोरून तोंडात आलं त्यांच्या की ह्या वेळेला आम्ही नक्कीच त्यांच्या पाठीशी उभे राहू आणि त्यांना आम्ही निवडून देऊ. कारण का आत्तापर्यंतच नाही, आत्ता म्हणजे सध्या त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केलेला आहे, पण अगोदर पण त्यांनी जी काय कामं केलेली आहेत ती भावी पिढीला फक्त अज्ञात करून होती. आणि जे जुने लोक आहेत त्यांच्या पण डोक्यात आहे की बाबा असा कोण कार्यकर्ता, कारण का आत्तापर्यंत फक्त डोळ्यात धूळ टोकण्यात आली होती, ती आता ती पुसण्यात आली आहे. चष्म्यावरचा जो काय काळा चष्मा होता तो सफेद झालेल्या लोकांच्या. आणि त्याच्यामुळे प्रत्येकाच्या तोंडी एकच हे वाक्य आहे की निलजी राणे. हा जनता सरकारकडे जो पैसा जातो तो जनतेचा पैसा जातो, या पैशाचा गैरवापर केला जातो. तशी त्यांनी आमच्यावर देखील पाणीपट्टी लादलेली आहे आणि ती आम्ही नाकारली म्हणून त्यांनी आमचं पाणीसुद्धा बंद केलेलं आहे. बुद्धवाडीला आमच्या पाणी मिळत नाही. बऱ्याच समस्या आम्हाला दिसल्या आणि त्या समस्या ऐकल्यानंतर खरोखर आमच्या डोळ्यात पाणी आलं असेल तर त्या लोकांच्या डोळ्यामध्ये किती पाणी येत असेल आणि काय होत असेल. जर आज या बाजारपेठेतून जर खासदार फिरले तर खासदार म्हणून कोणी ओळखू शकत नाही त्यांना. कोकण शिवसेनेनं आतापर्यंत भकासच केलेला आहे. आम्ही शिवसेनेकडे कधी जात नाही, जाणारही नाही. आता आपल्यासोबत आहेत संगमेश्वर अल्पसंख्याक अध्यक्ष अजमल खान. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की इथे नेमक्या कोणत्या समस्या आहेत. आज आपल्याकडं संगमेश्वर तालुक्यात मुस्लिम अल्पसंख्याक विभाग इतका मागासलेला आहे. गेली 25 वर्ष शिवसेनेचं इथं सरकार असूनसुद्धा आम्हाला आमची कुठलीही समस्या त्यांनी हल केलेली नाही. आणि रस्त्यांचे हाल बेहाल करून ठेवलेले आहेत. सगळे ठेकेदारी करून पैशाचा घोल करत आहेत. आपल्याकडं पाण्याची समस्या आहेत. आपल्या अल्पसंख्याक लोकांना रोजगारी नाही. सर्व मागे नेऊन ठेवलं आहे. आम्हाला आता निलेश राणे साहेबांकडून आणि मान्य खासदार नारायण साहेब यांच्याकडं अपेक्षा आहेत की ते आमचे सर्व प्रश्न सोडवतील.
ही आमची अल्पसंख्याकांची आशा आहे. आज आपल्या संगमेश्वर तालुक्यात अल्पसंख्याक एक 23,000 मतदार आहेत, पण त्यांचं कुठलंही निवारण होत नाही आहे. आपण या तालुक्यात सगळ्यात मागे अल्पसंख्याकमध्ये आम्ही मुस्लिम लोक 23,000 असूनसुद्धा आमचा फक्त मतदानासाठी वापर केला जातो आहे. बाकी कुठलाही काम आमचा केला जात नाही आहे. निलेश राणे एक चांगलं व्यक्तित्व आहे. ते आमचं काम करतील, कारण त्यांच्यात काम करण्याची क्षमता आहे. लोकांबद्दल प्रेम आहे त्यांना, आणि मुस्लिमांबद्दलसुद्धा त्यांना प्रेम आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीमागे आहोत, कारण त्या समस्यांचं निवारण करू शकतात. तसेच आपल्यासोबत भारतीय बुद्ध शासन सभा तालुका अध्यक्ष VS गमरे आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमक्या काय समस्या आहेत. आमच्या ज्या समस्या आहेत त्या माझ्या अगोदर सर्वांनी सांगितलेल्या आहेत, त्या सर्व बरोबर आहेत. आणि आमचीसुद्धा एक धार्मिक संघटनेच्या वतीनं इथं तालुक्यामध्ये धार्मिक संघटना चालावी आणि लोकांच्या हिताकरता एक आता तांबेने सांगितलं की बाबासाहेबांचं स्मारक व्हावं. या सर्व विद्यार्थ्यांना ते शैक्षणिक बाब किंवा बाकीच्या ज्या काही समस्या आहेत त्या लोकांना पोचाव्यात, आणि या दृष्टिकोनातून इथे स्मारक झालं तर बाकीच्या सर्व विद्यार्थी वगैरे बाकीच्या गोष्टींना किंवा ज्या काही सुविधा असतात त्या लोकांना पोचाव्यात. तशा सुविधा इथं नाही आहेत. म्हणजे या आमच्या संगमेश्वर तालुका विभागाच्या वतीनं या सुविधा नाही आहेत. त्याची आम्ही प्रयत्न करतो आहे होण्यासाठी, आणि निलेश राणे साहेबांच्याकडे आम्ही विषय मांडला, त्यानं ते पटलेलं आहे. आणि तशीच निवेदन आम्ही नारायण राणे साहेबांच्याकडे पण दिलेलं आहे, त्यांनाही भेटलो आणि त्यांनी असं आश्वासन दिलेलं आहे होण्याचं. आणि निलेश राणे हे खासदार का असावेत इकडे, तर बरेच वर्षे खासदार होऊन गेले. आता 1-1, 4-4, 5-5 वर्षे 5-5 पंचवर्षी योजना त्यांनी भोगल्या, पण तसा ह्या तालुक्याचा विकास कुठं दिसत नाहीत. आणि आम्हाला वाटतं की तरुण नेतृत्व हे तरुणांसाठी प्रेरणादायक आहे. आणि त्यांची एक भाषा जी आहे ती खणखर भाषा आहे, नेतृत्व खणखर आहे. ते कधी कोणावेळी जर बोलायचं झालं तर खणखर बोलतात आणि स्पष्ट बोलतात. जेव्हा ज्यांच्या अंगी खरं काम करायचं असतं, जे तेजस्वी रक्त असतं, हे खणखर नेतृत्व लोकांच्या समोर जाईल आणि ते पुढच्या भविष्य काळात पुढच्या पिढीला चांगल्या प्रकारे एक प्रेरणादायी नेतृत्व मिळेल अशा तऱ्हेची आशा वाटते. म्हणून आम्ही निलेश राणे यांना भरघोस मताने निवडून देण्याचं असं एक आमच्या पक्षाच्या वतीनं एक आम्ही निर्धार केलेला आहे की आमची जेवढी मतदान आहे तेवढं आम्ही फिरून, आणि अजून आम्ही लोकांना सांगतोच की आता जो आम्हाला कोण भेटतात त्यांना सांगतो बुवा यावेळचं काय आहे. तर आम्ही सांगितलं की आमच्या परिसराच्या बाजून संपूर्ण निलेश राणे यांचंच एक त्यांना लोकसभेला निवडून देऊ, कारण बदल झाला पाहिजे, कुठंतरी परिवर्तन झालं पाहिजे असं आम्हाला वाटतं. म्हणून हे परिवर्तन घडलंच पाहिजे, झालं पाहिजे. कारण मागे हे जे जुनं ठेवलेलं आहे, कारण बघितले उदाहरणं तर बरीच उदाहरणं सांगण्यासारखी आहे. ज्या फसवणुका होतात त्या फसवणुका होऊ नये लोकांच्या, आणि मतदारांनी जागृत राहून एक चांगलं नेतृत्व, आणि हे कोकणातलं नेतृत्व आहे, हे खणखर नेतृत्व आहे, याला स्वीकारावं. असा आमचा काही विकास झालेलाच नाही. कधीतरी त्यांचं नेतृत्व असतं. आता काय बघा, काँग्रेसमधून शिवसेनेत येणं, शिवसेनेतनं परत जाणं, अशा तऱ्हेचे जे काय चालतात ना, ते हे फक्त सत्तेसाठी जे असतं, लोकांच्या हितासाठी काहीच नाही. आणि लोकांच्या हितासाठी जर लोकांचा पैसा जर वापरायचा असेल तर त्याचा विकास होत नाही. हा जनता सरकारकडे जो पैसा जातो तो जनतेचा पैसा जातो, या पैशाचा गैरवापर केला जातो. तो पाहिजे तसा लोकांच्या हिताचा येत नाहीत. केव्हा तरी 5 वर्षांनी एखादी जर किरकोळ योजना आली तर तो विकास झाला असं काय म्हणण्यासारखं काहीच नाही. आज गावातनं ज्या उणीव आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, बाकीचे रस्त्याचे प्रश्न आहेत, खड्डे पडलेले आहेत, कोणीच त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. म्हणून जो धावपळ करणारा जो माणूस असतो, या डोंगरदऱ्यातनं जो जाणारा माणूस असतो, त्याला वाटतं की एक वेळा त्याने चान्स द्यावा आणि एक चांगलं नेतृत्व आणावं, असं म्हणून आम्ही निलेश राणे यांना पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक उभारावं यासाठी आम्ही तालुक्यातील सगळे लोक निलेश राणे साहेबांना भेटलो आणि आमची ही मागणी त्यांच्यापुढं आम्ही सुपूर्द केली. आमच्या मागणीला त्यांनी होकार दिलेला आहे की त्याच्यासाठी लागणारी जी काय जमीन वगैरे आहे ती आम्हाला मिळवून देण्याचा त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आणि पुढे जमीन मिळाल्यानंतर कामालाही काही आम्ही त्यांच्या यथाशक्तीप्रमाणे मदत करण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं असल्यामुळं आज आमची जवळजवळ 3-4-4.5 हजार मतं आहेत. ती सर्व मतं आम्ही निलेश राणेंना देण्याचं ठरवलेलं आहे. आम्ही शिवसेनेकडे कधी गेलोच नाही. खोटं काय बोलून फायद्याचं नाही. आम्ही शिवसेनेकडे कधीच गेलो नाही. मात्र मतदानाच्या वेळेला ते आमच्या घरी यायचे
प्रत्येकाच्या दारात फिरायचे. आता आमचा उमेदवार नसल्यामुळं कोणाला तरी मतं द्यायची ना, म्हणून गावातले आमचे राजू माडिक गावातले असल्यामुळं आम्ही ते सांगत त्याप्रमाणे आम्ही त्यांना मतदान करत होतो. आमच्या समस्या त्यांच्यापुढं आम्ही सांगत होतो, परंतु त्यांनी आजपर्यंत तरी आमच्या समस्या सोडवलेल्या नाही. आमच्या गावात पाण्याची इतकी कमतरता आहे. आमच्या वाडीला, बुद्धवाडीला जे काय पाणी आज देखील ग्रामपंचायतीनं पाणी आमचं बंद केलेलं आहे. जे नळपाणी सप्तेश्वरहून ते पाणी असं आहे की त्याला कोणतीही मशीन नाही. सप्तेश्वरच्या तळ्याचं पाणी खाली आणून सोडलेलं आहे आणि त्याच्यावर जी ग्रॅज्युएटी जशी 1200 रुपये पाणीपट्टी घेतात तशी त्यांनी आमच्यावरती देखील पाणीपट्टी लादलेली आहे आणि ती आम्ही नाकारली म्हणून त्यांनी आमचं पाणीसुद्धा बंद केलेलं आहे. बुद्धवाडीला आमच्या पाणी मिळत नाही. मग कुठेतरी डुऱ्यावरनं इकडनं तिकडनं आम्ही पाणी आणतो. एवढी शिवसेनेनं आमची गोची केलेली आहे. त्यामुळं आम्ही शिवसेनेकडे कधी जात नाही आणि जाणारही नाही. भविष्यात कधी गेलेलं कोणाला कळणारही नाही. तर हे देखील काम आम्ही निलेश राणेंना सांगणार आहोत की बाबा एवढी आमची समस्या तुम्ही सोडवा. ही माझ्या गावापुरती झाली, पण पक्षाचं काम आमचं महत्त्वाचं म्हणजे जो काही आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक या ठिकाणी होणे आवश्यक आहे. तालुक्याचं स्मारक हे या ठिकाणी होणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे आणि आम्हाला आज आशा आहे ते आमचं काम पूर्ण करतील. आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो, देवरुखला मागे भेटायला गेलो होतो आणि इथे संगमेश्वरला पण त्यांची सभा झाली होती. त्या सभेमध्ये देखील आम्ही तिथे त्यांना जाऊन भेटलो होतो. कारण ते एक नेतृत्वच खंबीर आहे आणि आमच्या माहितीप्रमाणे जिथे जिथे त्यांनी लोकांच्या समस्या सोडवल्या त्याची सगळी ऐकीव बातमी आमच्यापर्यंत आलेली आहे. बऱ्याचशा लोकांचे प्रश्न त्यांनी सोडवलेले आहेत. त्याप्रमाणे आम्हाला आशा वाटते की आमचाही प्रश्न ते सोडवतील. हा जनता सरकारकडे जो पैसा जातो तो जनतेचा पैसा जातो. या पैशाचा गैरवापर केला जातो. तशी त्यांनी आमच्यावर देखील पाणीपट्टी लादलेली आहे आणि ती आम्ही नाकारली म्हणून त्यांनी आमचं पाणीसुद्धा बंद केलेलं आहे. बुद्धवाडीला आमच्या पाणी मिळत नाही. बऱ्याच समस्या आम्हाला दिसल्या आणि त्या समस्या ऐकल्यानंतर खरोखर आमच्याकडे डोळ्यात पाणी आलं असेल तर त्या लोकांच्या डोळ्यामध्ये किती पाणी येत असेल आणि काय होत असेल. जर आज या बाजारपेठेतून जर खासदार फिरले तर खासदार म्हणून कोणी ओळखू शकत नाही त्यांना. कोकण शिवसेनेनं आतापर्यंत भकासच केलेला आहे. आम्ही शिवसेनेकडे कधी जात नाही, जाणारही नाही. आपण बघू शकता हीच ती संगमेश्वरची बाजारपेठ जी दर पावसाळ्यामध्ये ही पाण्याखाली असते. इथे एक नदी आहे, त्या नदीचं पाणी या पूर्ण बाजारपेठेत पावसाळ्यामध्ये भरलेलं असतं. इथल्या व्यापाऱ्यांना पावसाळ्यामध्ये इथे व्यापार करणं सुद्धा मुश्किल होतं. तसेच या खड्ड्यांची स्थिती आपण बघू शकता. अतिशय दयनीय असे हे रस्ते झालेले आहेत. रस्त्यांची अतिशय रांगोळी झालेली आहे. रस्ते कमी आणि खड्डे जास्त अशी ही अवस्था इथे आपल्याला बघायला मिळते. आणि हा रस्त्याची आज दुरावस्था एवढी झालेली आहे ना की एखादा आजारी पेशंट आणायचं म्हटलं तरी धोकादायक आहे. गेली 5 वर्ष इकडं काही विकासाचा हा संदर्भ काहीच झालेला नाही. असं कसं नागरिकांनी देखील आवाज उठवून सुद्धा काही प्रश्न सुटत नाही. जवळजवळ 99% अपेक्षा आहे की यांच्याकडून हा प्रश्न सुटेल म्हणून राणेसाहेबांकडून. आपल्यासोबत असेच काही नागरिक आहेत. त्यांनी इथे स्वतः श्रमदान करून इथले हे खड्डे बुजवण्याचं काम केलेलं आहे. रस्ता नीट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमका हा काय प्रकार आहे. हा रस्ता जवळजवळ 5-6 वर्ष झाली असाच पडलेला आहे. गेल्या वर्षी आम्ही श्रमदान करून हा भरलेला होता. आता शासन काय ह्याच्याकडे लक्ष देत नाही. परत आता ह्या वर्षी आम्ही बघणार नाही तर स्वतःच्या मेहनतीने हा परत भरणार आहे खड्डा सगळं. काय होणार काय आता शासन आता बदलायला लागणार आहे आम्हाला पण. बघूया आता आम्ही स्वाभिमानला पाठिंबा करायचा ठरवलेला आहे. बघूया आता स्वाभिमान आल्यावर काय होतंय ते कितपत आम्हाला हे करतायत, सहाय्यता करतायत. तुम्ही काय सांगाल, काय नेमका हा प्रकार काय आहे रस्त्याचा? तुम्ही स्वतः श्रमदान करून हा रस्ता नीट केलेला आहे, काय सांगाल? आता 4-5 वर्ष झाली म्हणजे 4-5-6 वर्ष झाली हा रस्ता आहे असाच आहे. याला काही बदल काय म्हणजे रिपेअर होत नाही काय. मग आम्ही गेल्या वर्षी माती टाकून ते रिपेअर केलेला. कोण लक्षच देत नाही त्या रस्त्याकडे. हो, खड्ड्यातून जाताना पेशंट एखादा नेताना डिलेवरीचं म्हणा तर ते हे होणार पेशंट. आता आपण बघू शकता आपण आहोत संगमेश्वरच्या या बाजारपेठेमध्ये. गेली कित्येक वर्ष इथे आठवडा बाजार बुधवारच्या दिवशी भरतो. तसेच इथल्या रस्त्याचं काम आपण बघू शकता. अतिशय निकृष्ट दर्जाचं असं इथे काम झालेलं आहे.
वारंवार या रस्त्यासाठी मागणी करूनही या रस्त्याचं काम अद्यापही पूर्ण झालेलं नाही आहे. आपण इथल्या प्रवाशांना विचारूया. आपल्यासोबत रिक्षा चालक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमक्या कोणत्या प्रकारचा त्रास आहे त्यांना इथून प्रवास करताना सहन करावा लागतो. इथून जाताना मॅडम आम्हाला पावसातून तर पाण्याची पाण्यातून हा रस्ता बंदच होतो पाणी भरलं की. आणखीन बुधवारचा इथं आठवडा बाजार भरतो. आठवडा बाजारातून आम्हाला इकडून इकडे सगळे दुकानं आजूबाजूला बसतात, एकदम रोडवर बसतात. आणखीन त्या गाडी चालवताना पण कसरत करून चालवावी लागते. आणखीन काय अपघात पण होऊ शकतात. तेव्हा जो बाजार भरतो त्याच्याकडे लोक म्हणजे ग्रामपंचायत किंवा इथले रहिवासी लक्ष जास्त देत नाहीत. रिक्षावाल्यांनाच जास्त त्याचा त्रास किंवा गाडीवाल्यांना. कधी कधी ते पोलीसवाले येतात, पोलीसवाले गेल्याच्या नंतर मग आहे तसंच असतं. नेहमीच आम्हाला इकडून जाण्या येण्याचा सतत त्रास असतो, कारण काय खड्डे वगैरे जाम पडलेले आहेत. इथे ते वेदनाच सोसावे लागतात आणि बराचसा त्रास होतो या रस्त्याने. हा जनता सरकारकडे जो पैसा जातो तो जनतेचा पैसा जातो, या पैशाचा गैरवापर केला जातो. तशी त्यांनी आमच्यावर देखील पाणीपट्टी लादलेली आहे आणि ती आम्ही नाकारली म्हणून त्यांनी आमचं पाणीसुद्धा बंद केलेलं आहे. बुद्धवाडीला आमच्या पाणी मिळत नाही. बऱ्याच समस्या आम्हाला दिसल्या आणि त्या समस्या ऐकल्यानंतर खरोखर आमच्याकडे डोळ्यात पाणी आलं असेल तर त्या लोकांच्या डोळ्यामध्ये किती पाणी येत असेल आणि काय होत असेल. जर आज या बाजारपेठेतून जर खासदार फिरले तर खासदार म्हणून कोणी ओळखू शकत नाही त्यांना. कोकण शिवसेनेनं आतापर्यंत भकासच केलेला आहे. आम्ही शिवसेनेकडे कधी जात नाही, जाणारही नाही.